नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आत्ताच SBI क्लिरिकलचा निकाल लागलाय आणि त्याच्यानंतर आता मेन्ससाठी विचार केला तर एक अभ्यासासाठी आपल्याकडे 11 ते 12 दिवस बाकी आहे। मग आता ह्या पुढच्या 11-12 दिवसांमध्ये नेमकं जीएची तयारी कशी करावी, मग वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डिडेट आहे। मी आतापर्यंत काहीच केलं नाही, मी काय करावं, मी थोडाफार केलंय सर, मी काय करावं, मी आतापर्यंत खूप केलंय सर, रिव्हिजनसाठी मी काय करावं। तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दलची डिटेल माहिती मी सांगणार आहे। सोबत रिव्हिजन लेक्चर बद्दलची पण माहिती सांगणार आहे की आता शेवटच्या फेजमध्ये आपल्याला रिव्हिजन करायची आहे, तर त्या रिव्हिजनसाठी कशा प्रकारचे लेक्चर्स असतील, कुठे असतील, कशा पद्धतीने ते लेक्चर्स होतील याच्याबद्दलची पण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोबत कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज असतं, इथून मागचा पेपर पॅटर्न काय म्हणतोय, कोणत्या टॉपिकवर फोकस करावं, नेमकं करंट अफेअरचे कोणकोणते महिन्यावर जास्त फोकस करावं, ह्या सगळ्याच गोष्टी आपण या सेशनमध्ये बघूया। बघा आता शेवटची जी आपल्याकडे 11-12 दिवस अभ्यासाचे बाकी आहे, तर त्याच्यामध्ये नेमकं काय काय केलं पाहिजे। आता पहिल्या प्रकारचं कॅन्डिडेट आहे, आतापर्यंत जीएचं मी काहीच केलं नाही, पण काहीच केलं नाही किंवा केलंय पण थोडंफार वरच्या वर केलंय सर, एवढं डिटेल मध्ये जीए केलं नाही, पण आता माझी मेन्स आहे, मी काय करू। तर मी अशा कॅन्डिडेटला सांगेल आता अशी तुझी मेन्स आहे आणि तशी पण तुझी मेन्स आहे, तर शेवटच्या 10-12 दिवसांमध्ये थोडासा जो फोकस हा करंट अफेअर्सवर करावा, करंट अफेअर्सवर। आणि करंट अफेअर्स मधलं पण तुला एकंदरीत ऑक्टोबरचं करंट अफेअर्स, त्याच्यानंतर सप्टेंबरचं करंट अफेअर्स आणि ऑगस्टचं करंट अफेअर्स, ह्या 3 महिन्याचं करंट अफेअर तरी ऍटलिस्ट तू प्रॉपर करून जावं। म्हणजे 50 मार्कापैकी नाही जास्त म्हणत मी, पण एक 20 पर्यंत मार्काची अपेक्षा आपण ह्या 3 महिन्यांमधून तुला पकडू शकतो। म्हणजे मी काहीच केलेलं नाही किंवा थोडंफार त्या केसमध्ये केलेलं आहे, पण सर हे कुठून करावं, आता नेमकं करावं म्हणजे मी फक्त वाचावं का नाही। मी तुला म्हणेल इथं एकंदरीत एका महिन्याच्या जवळपास एक ऑन एन एव्हरेज 13 लेक्चर किंवा 12-13-14 पर्यंत लेक्चर अवेलेबल आहे। तर 13-39 जवळपास आपल्याकडे 39 हे लेक्चर तुला पाहावे लागतील पुढच्या 11-12 दिवसांमध्ये। म्हणजे ऑन एन एव्हरेज जवळपास रोजचे 3 लेक्चर त्या केसमध्ये जर पाहिले तर हे 3 महिन्यांचं करंट अफेअर प्रॉपर होईल आणि तुला त्यातून चांगले मार्क पडतील। तर रोज 3 लेक्चरच्या हिशोबाने पाहावं लागेल। फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस नावाची बॅच आहे सारथी एज्युकेशन नावाच्या ॲपवर, तिथून जाऊन तू परचेस करून हे 3 महिने तरी ऍटलिस्ट पाहू शकतो। आणि त्याच्यानंतर ती बॅच तुला पुढच्या 6 महिन्यामध्ये मग तुझी जर SBI क्लर्क निघली, एक मुद्दा नीट लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांची SBI क्लर्क निघली अशा सगळ्याच विद्यार्थ्यांची IBPS क्लर्क निघणार आहे, कारण पुन्हा एक्झाम द्यायला तेच कॅन्डिडेट आहे आणि नंबर ऑफ वॅकन्सीज जास्त आहे। नंबर ऑफ वॅकन्सीज जास्त आहे, लगेचच्या लगेच 29 नोव्हेंबरला ती पण एक्झाम आहे। म्हणून ज्या विद्यार्थ्यांची SBI क्लर्क निघली त्या विद्यार्थ्यांनी IBPS क्लर्क सुद्धा निघणार आहे, त्यांची मेन्स पण आहे। म्हणजे हा अभ्यास असा IBPS क्लर्क मेन्सला कामा पडणार आहे। म्हणून ऍटलिस्ट तुम्ही हे 3 महिने, ज्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही त्यांनी हे 3 महिने करावे आणि 15 तारखेनंतर बाकीचे 3 महिने करावे। 29 तारखेच्या पेपरला तुम्हाला IBPS क्लिरिकलला कामा पडेल, SBI क्लर्कला पण तो कामा पडेल। ह्यावाला पाठ करावं। सोबत माझे रिव्हिजन सेशन आहे, सोबत रिव्हिजन सेशन बद्दल मी पुढे माहिती दिलेली आहे, तर ते रिव्हिजन सेशन न चुकता करावे। एक 20-22 मार्कापर्यंतचा स्कोर घेणं काही अवघड नाहीये। त्यानंतर पुढे जीएचा खूप अभ्यास केला, शेवटचे 12 दिवस, शेवटचे 11 दिवस मी नेमकं काय करावं। आतापर्यंत मी जीएचा खूप अभ्यास केलाय सर। आता तुम्ही आपले जे मॅगझिन आहे ना, मॅगझिन बघा, आता तुम्ही सगळे लेक्चर पाहिले अशाने, म्हणजे तुम्ही मे पाहिले, जून पाहिले, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर सगळं करंट अफेअर मी प्रॉपर केलंय। 6-8 महिन्यांचं करंट अफेअर केलंय। स्टॅटिक बँकिंगचे मी 22-23 सगळे तुमचे लेक्चर केलेले, गव्हर्नमेंट स्कीमचे 15-16 सगळे मी तुमचे लेक्चर केलेले सर। स्टॅटिक जीके पण माझं पूर्ण झालेलं आहे, बजेट पण मी पाहिलेलं आहे, सगळं पाहून झालं। आता मी काय करू, आता त्या केसमध्ये तू अराउंड मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचे मॅगझिन वाचायला चालू कर। रोज एक मॅगझिन या हिशोबाने 6 दिवसांमध्ये 6 मॅगझिन तू वाचायचे। आणि सोबत न चुकता माझे रिव्हिजन सेशन असतील एक्झामच्या अगोदर, तर ते रिव्हिजन सेशन तुला करायचे। ज्या विद्यार्थ्यांचं जीएचा खूप चांगला अभ्यास आहे, स्टॅटिक बँकिंग झालेलं आहे, गव्हर्नमेंट स्कीम झालेलं आहे, स्टॅटिक जीके झालेलं आहे, करंट अफेअर झालेलं आहे, हे सगळं झालेलं आहे। आता मी काय करू, मॅगझिन वाच, सोबत रिव्हिजन सेशन जे आपले असतील त्याबद्दल पुढे माहिती मी दिलेली आहे, तर ते रिव्हिजन सेशन पाहायला विसरू नको। प्रत्येक रिव्हिजन सेशन लाईव्ह फॉर्मॅटमध्ये तू पाहून टाक, तुला त्याचा 100% फायदा एक्झाम मध्ये होईल। तर ज्या विद्यार्थ्यांचा जीएचा खूप अभ्यास आहे, ह्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने करावं। सर अभ्यास तर करत आहे पण आठवत नाही,
काहीच काय करावे, आठवायचं नसतंच, कारण जी हे पाठांतराचं नाहीये, जी काय आपल्याला पाठ करायचं नाही, आपोआप तिथे गेलो तुम्हाला ऑप्शन मधले ना ते ऑप्शन आपलंसं वाटायला लागेल. एखादं कोणतं पण जे ऑप्शन ते आपोआप तुम्हाला तिथं पाहिल्यानंतर अरे सर हा आकडा कायम सांगत होते, सर हा आकडा आपल्याला कायम सांगत होते, 24,000 करोड रुपये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेसाठी सरांनी कायम सांगितलेलं आहे. आत्मनिर्भरता इन पल्सेस मध्ये 11,440 करोड रुपये सरांनी कायम सांगितलेलं आहे. आपोआप तुम्हाला ते 24,000 करोड रुपये आपलंसं वाटन. म्हणून तुम्ही फक्त लेक्चर करा, रिव्हिजन सेशन करा, जास्त ताण घेऊ नका. तिथे एक्झामला गेलो तेव्हा गोष्टी सोप्या होईल. तर ह्या हिशोबाने ह्या लोकांनी आणि ह्या लोकांनी या हिशोबाने करावं. बाकी ज्यांचं नाही मी त्यांना सांगतो ऍटलिस्ट कमीत कमी 3 महिने तरी तुम्ही मागचे 3 महिने तरी तुम्ही केले पाहिजे, चांगल्या पद्धतीने केले पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं येतं रिव्हिजन सेशन बद्दल. महत्वाचा असतो जीए मधला पार्ट, म्हणजे शेवटच्या फेज मध्ये आपण दुसरं तिसरं काही करू शकत नाही, पण रिव्हिजन सेशन तरी चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे आता काय शेवटच्या फेज मध्ये पार एकदम तुम्ही क्वांटचं नवीन काहीतरी शिकणारे किंवा रिव्हिजनिंगचं नवीन काहीतरी शिकणारे असं होणार नाही. आता तुम्हाला त्याची प्रॅक्टिसच चांगली करावी लागेल. पण जीएच्या केसमध्ये हे रिव्हिजनचे शब्द कानावर पडून काही ना काही गोष्टी कळतील. तर आपण 7 डेजची मेगा रिव्हिजन सेशन ठेवलेले, 7 डेजचे मेगा रिव्हिजन सेशन. यातले काही युट्यूबवर होतील, काही ऍपवर होतील. त्यासाठी गुगल फॉर्म वगैरे कसा भरायचा काय भरायचं ते पण मी नंतर अजून एक व्हिडिओ बनवून टाकेल. पण हे रिव्हिजन सेशन त्या केसमध्ये तुम्हाला करायचे डेली सायंकाळी 5 ते 6:30 मध्ये रिव्हिजन सेशन तुमचं चालेल. 5 ते 6:30 मध्ये. 7 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबरला संडे म्हणून नाहीये, 10 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर, 12, 13 आणि 14 नोव्हेंबर बरोबर 15 नोव्हेंबरला एक्झाम आहे. तर ह्या हिशोबाने हे रिव्हिजन सेशन त्या केसमध्ये आपले चालतील. नॅशनल इंटरनॅशनल न्यूजवर 2 लेक्चर होतील, आरबीआयचे सर्क्युलर बँकिंग न्यूजवर 1 लेक्चर होईल, गव्हर्नमेंट स्कीमवर 1 लेक्चर होईल आणि सोबत अवॉर्ड्स, अपॉइंटमेंट, स्पोर्ट्स आणि डिफेन्स याच्यातून पण 4, 5, 6 प्रश्न बनतात, याच्यावर 1 लेक्चर होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे बँकिंग टर्मिनॉलॉजी, कारण मी म्हणतो पुन्हा क्लिरिकलची एक्झाम आहे, क्लिरिकलच्या एक्झाम मध्ये यावाल्या गोष्टी विचार जातील. तर याच्यावर सुद्धा तुमचं लेक्चर होईल. तर हे महत्त्वाचे 7 सेशन हे एक्झामच्या अगोदर होतील. महत्त्वाचे 7 सेशन 7 नोव्हेंबर पासून 14 नोव्हेंबर पर्यंत, बरोबर 6 नोव्हेंबर पर्यंत आपलं ऑक्टोबरचं पण करंट अफेअर रेग्युलर बॅचेस मध्ये संपतंय. म्हणजे तुमचं ऑक्टोबरचं करंट अफेअर संपलेलं राहील, सप्टेंबर झालेलं आहे, ऑगस्ट झालेलं आहे, जुलै झालेलं आहे, जून झालेलं आहे, मे झालेलं आहे. म्हणजे मागच्या 6 महिन्यांचं करंट अफेअर वगैरे पण प्रॉपर त्या केसमध्ये झालेलं आहे. आता सर हे सगळं झालं, नेमकं वेटेज कशा पद्धती असेल, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज द्यावं. बघा मी पुन्हा म्हणतो क्लिरिकलची एक्झाम आहे, क्लिरिकलच्या एक्झाम मध्ये थोडंसं वेटेज हे नॅशनल इंटरनॅशनल न्यूज म्हणजे करंट अफेअर्स वाल्या पार्टला कंपॅरेटिव्हली वेटेज जास्त असेल. करंट अफेअर्स वाल्या पार्टला कंपॅरेटिव्हली वेटेज थोडंसं जास्त असेल. म्हणजे तुम्हाला 20 मार्कापर्यंत नॅशनल इंटरनॅशनल न्यूज वगैरे पाहायला भेटतील बेसिक. त्याच्यानंतर 15 मार्कापर्यंत 10 ते 15 मार्कापर्यंत आरबीआयच्या न्यूज किंवा बँकिंगच्या न्यूज पाहायला भेटतील. 4 ते 5 मार्कापर्यंत स्टॅटिक जी काय पाहायला भेटेल. 1-2 प्रश्न बजेटवर पण तुम्हाला त्या केसमध्ये दिसतील. आणि गव्हर्नमेंट स्कीमवर 4 प्रश्न 4-5 प्रश्न गव्हर्नमेंट स्कीमवर पण दिसतील. म्हणजे हे झाले 35, 40, 48, 35, 40, 44, 45, 46 आणि अजून 2-4 प्रश्न अशा हिशोबाने हे वेटेज असेल. म्हणून जास्त वेटेज आपल्याला द्यायचे नॅशनल इंटरनॅशनल वाल्या पार्टवर आणि सोबत बँकिंगच्या टर्मिनॉलॉजी वाल्या पार्टवर. म्हणजे याच्यात हे जे 15 ते 20 मार्कला बँकिंग येणार आहे आणि 20 मार्कला नॅशनल इंटरनॅशनल, 15 ते 20 मार्क मधले बँकिंग मध्ये स्टॅटिक बँकिंग पण येतं बरं का. नुसतं करंट बँकिंग नाही, करंट बँकिंग सोबत स्टॅटिक बँकिंगचं वेटेज पण त्या केसमध्ये असेल, स्टॅटिक बँकिंगचं वेटेज पण त्या केसमध्ये असेल. आणि इकडे नॅशनल इंटरनॅशनल सोबत अपॉइंटमेंट, डिफेन्स, अवॉर्ड्स हा वाला पार्ट त्या केसमध्ये विचार जाईल. पण ती सगळीच तयारी आपण करून घेतलेली म्हणून कशाला कितीचं वेटेज आहे याचा काही फरक पडत नाही. आपल्या एंडने आपली पूर्ण तयारी त्या केसमध्ये झालेली, पूर्ण तयारी त्या केसमध्ये झालेली आहे. म्हणून हा वाला पार्ट आपल्याला त्या केसमध्ये चांगला करायचा आहे. मे पासून तर एकंदरीत ऑक्टोबर पर्यंतचं करंट अफेअर, गव्हर्नमेंटच्या स्कीम, बँकिंगच्या टर्मिनॉलॉजी, स्टॅटिक जीके आणि बजेट. आता बघा जे विद्यार्थ्यांची मेन्स आहे, ज्या विद्यार्थ्यांची मेन्स आहे आपण पाहतो, म्हणजे एसबीआय क्लर्कची मेन्सला गेले याचा अर्थ तुमचा आयबीपीएस क्लर्क मेन्स पण असणार आहे, पुढे आरआरबी पण आहे, त्याच्यानंतर आयडीबीआयच्या 3 एक्झाम आहे, आरआरबी क्लर्क मेन्स ह्या मल्टिपल मेन्स आहे किंवा अपकमिंग इयरला येणार आहे मेन्स. तर त्यासाठी ह्या मल्टिपल बॅचेस जीएच्या चालू आहे, तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. स्टॅटिक जीके शून्यातून आहे, स्टॅटिक बँकिंग शून्यातून आहे, गव्हर्नमेंटच्या स्कीम एकदम शून्यातून आहे, करंट अफेअर एप्रिल 2025 पासून तर सप्टेंबर 2026 पर्यंत म्हणजे 18 महिन्यांचं करंट अफेअर तुम्हाला त्या केसमध्ये भेटेल. 3,500 रुपयाला बॅच आहे. ओल्ड सारथी नसेल तर सारथी 500 कुपन कोड अप्लाय करा, तुम्हाला 3,000 रुपये भेटेल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे. सर फक्त करंट अफेअर्स करायचंय एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत 18 महिन्यांचं करंट अफेअर मला करायचंय. बाकीचे रिव्हिजन
लेक्चर भेटले तर चालेल. तर करंट अफेअर्स ओनली नावाची बॅच आहे, ही पण 1 वर्षभरासाठी. ज्या दिवशी परचेस केल्या तिथून पुढे ह्यावाल्या बॅचेस वर्षभर राहतील, ह्या दोन्ही पण बॅचेस, आणि त्याच्यामध्ये हवाला पाठ असेल. सर फक्त ह्या वर्षीचेच एक्झाम द्यायचे आहे, म्हणजे मला ही आपली SBI क्लर्क, IBPS क्लर्क, त्यानंतर RRB PO, RRB क्लर्क आणि IDBIच्या होणार एक्झाम, म्हणजे 6 महिन्यासाठीची बॅचची गरज आहे. तर ही फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच आहे. आज परचेस केली किंवा इथून पुढे कधी परचेस केली, तिथून पुढे 6 महिन्यापर्यंत बॅच असेल. 1,500 रुपये बॅचची फीज आहे. याच्यावर सारथीच्या विद्यार्थ्यांना पण 1,500 रुपयालाच आहे. याच्यात एप्रिल 2025 पासून तर मार्च 2026 पर्यंतचं सगळं करंट अफेअर्स, म्हणजे 12 महिन्यांचं करंट अफेअर इथं पण तुम्हाला अवेलेबल आहे. आणि रिव्हिजन सेशन वगैरे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सगळे लेक्चर्स या केसमध्ये अवेलेबल असतील. तर अशा पद्धतीने आपण रिव्हिजन सेशन पण घेणार आहे, सोबत रिव्हिजन सेशन पण घेणार आहे. आणि अधिक माहितीसाठी आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, GA बाय अक्षय चोळके, 35,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे. तर GA बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूया आपण रेग्युलर SBIच्या रिव्हिजन सेशन मध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद.